टुडेज मोटिवेशनल कोट बघा, डू समथिंग टुडे दॅट युअर फ्युचर सेल्फ विल थँक यू फॉर. म्हणजे काय, तुम्ही आता समजा काही जणांचे बोलणे ऐकले असतील, मी तुझ्या एवढा असतो आणि हे जर केलं असतं तर आज माझे हे हाल नसते. ऐकलेले बोलणे असे मोठ्या लोकांचे, की नाही तुझ्या वयात जर मी रिकामे कामं केले नसते ना तर मी या पोझिशनला नसतो सध्या, मी पण चांगल्या पोझिशनला असतो. किंवा काय म्हणतात एखाद्या वेळेस ते, हा नाही का, हा हा जो आहे ना पोलीसवाला तो माझा मित्र होता, याच्यापेक्षा हुशार होतो मी शाळेत, म्हणतात ना. मग त्याच्यापेक्षा हुशार होता तर तू मागं का राहिला? म्हणजे काय, फ्युचर मधून तुम्ही पास्टला तुम्ही दोष दिल्यापेक्षा आता सध्याच्या कंडिशनला आहे असं काम करा की तुम्हाला फ्युचर थँक्यू म्हणेल, की नाही त्या वयात खरंच हे काम केलं म्हणून तुम्ही या पोझिशनला आहे. ठीक आहे, गुलाम म्हणून जगायचं का स्वतःच्या मर्जीचा राजा म्हणून जगायचं हे तुमच्या हातात असतं. कळालं का? बरोबर आहे ना. काम तर मग आपल्या शेतातले जे जनावर आहे ते पण काम करतात. बैलाकडून दिवसभर काम करून घ्यायचं, संध्याकाळी त्याला चारा टाकायचा. तसेच काम आपण करतो. मग नोकरी लागलेली नसली की दिवसभर काम करायचं, संध्याकाळी 400 रुपये घेऊन यायचे घरी. समोरचं सांगून राहिलो तुम्हाला. हे जर बदलायचं असेल तर तुम्हाला आत्ताचा टाइम तुमच्या वर्कमध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल तुम्हाला. ठीक आहे. 3 पॉईंट किती चालू आहे आपलं? 3.4. चला पटकन बसून घ्या रे, बरोबर लाव. 3.4 2 क्वेश्चन झालेले आहे का? 2 झालेले आहे का? बर, ठीक आहे. थ्री पॉइंट फोर बोलू नको आता. 3.4 मधला 3rd नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तुम्हाला 2 अँगल दिलेले, सोपा आहे. हेअर MPRN इज अ सायकलिंग. MRPN बर, MRPN इज अ सायकलिंग. सायकलिक आहे आणि 2 अँगल दिलेले. आर दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे? 5x. आणि दुसरा दिलेला आहे n इज इक्वल टू 4x प्लस 4 डिग्री. ठीक आहे. आता आर आणि n हे काय ऑपोजिट अँगल आहे. काय ऑपोजिट अँगल? नाऊ अँगल आर प्लस अँगल n इज इक्वल टू 180 डिग्री. का? ऑपोजिट अँगल ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलेटरल. ऑपोजिट अँगल्स ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलेटरल. सायकलिक क्वाड्रिलेटरलचे ऑपोजिट अँगल कसे असतात? 180 सप्लिमेंटरी असतात ते. आर प्लस एन म्हणजे आर प्लस एन करायला बेरीज 5x मायनस 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180. दोघांची बेरीज 180. ठीक आहे. 5x आणि 4x किती झाले? 9x. 13 आणि 4 मायनस 13 अधिक 4 मायनस 9 बरोबर 180. 9x बरोबर 9 तिकडे गेल्यानंतर होतील प्लस. ठीक आहे. 9x बरोबर 189. x बरोबर किती येईल? 189 अपॉन मध्ये 9 कितीचा भाग दे? 21. x ची किंमत आली 21. देअरफॉर x इज इक्वल टू 21. ठीक आहे. x ची किंमत आली 21. आता तुम्हाला विचारलं त्यांनी, काय विचारलं? मेजर ऑफ अँगल आर. आर चं मेजर किती? मग अँगल आर बरोबर काय मग? 5x मायनस 13. आर बरोबर आहे तुमचा 9. 5x मायनस 13 5x मायनस 13. x ची किंमत 21 आलेली. 5 गुणिला 21 मायनस 13. 21 गुणिला 5 105 मायनस 13 किती येईल? पटकन सांगा.
अँगल एन बरोबर आहे तुमचा 4x + 4 4 × 21 + 4 21 × 4 घ्या लिहून ते नाही सांगितलं करा किती येतात बघा. बघा हे किती येईल 92 डिग्री नक्की आणि हे 88 डिग्री बघून घ्यायचं ते नंतर. हा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे, एक डायग्राम दिलेली तुम्हाला आणि आरटीएस म्हणजे हा बाहेरचा अँगल आरटीएस तर तुम्हाला ऍक्युट अँगल असं सांगायचंय. मग एक सर्कल काढू आपण. हे सर्कल काढलं ठीक आहे. हा एक अँगल आहे बाहेर टी. कोणता अँगल टी ठीक आहे. ही एक लाईन ठीक आहे. बघा हे आपण जोडून घेतले सगळे पॉईंट काय जोडले आपण. बघा सरळ सरळ काय केलं आपण सर्व पॉईंट काय घेतले जोडून घेतले एस टी आणि याला नाव दिलं यम. ठीक आहे. याला काय दिलं एक नाव दिलं यम. आता बघा किती नंबरचा क्वेश्चन 4 हिअर. आता बघा आरएमएस काय एक अँगल आहे ठीक आहे. आरएमएस काय अँगल तो किती असेल 90 डिग्री. का तो कशामध्ये येतो सेमी सर्कल मध्ये. कशामध्ये सेमी सर्कल. हिअर इन ट्रायंगल आरएमएस अँगल आरएमएस इज 90 degree. Angle RMS is 90 degree because it is a angle inscribed म्हणजे तयार केलेला. इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. सेमी सर्कल मधला अँगल किती असतो 90 डिग्री. ठीक आहे. किंवा इट इज नाही म्हटलं तुम्ही अरे डस्टर मोठं झालं आपलं. तुम्ही जर त्याला असंही म्हटलं तरी चालून जाईल. ठीक आहे. आरएमएस इज 90 डिग्री कारण अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल किती असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे. तो 90 डिग्री म्हटल्यानंतर टीएमएस पण किती असेल. देअरफॉर अँगल टीएमएस हा पण किती राहील 90 डिग्री. किती राहील 90 डिग्री. हा 90 आहे तर हा पण किती राहील बाहेरचा 90. मग इन ट्रायंगल बाहेरचा ट्रायंगल घ्या टीएमएस मध्ये बरोबर बघा आता इन ट्रायंगल टीएमएस एक एक अँगल घ्यायचा. नावाला कन्फ्युज नका होऊ. टीएमएस घेतला पहिला. कोणता घेतला टीएमएस. दुसरा घ्या टीएसएम आणि तिसरा घ्या एमटीएस. सगळ्यांची बेरीज किती राहणार 180. हा किती आहे 90. टीएसएम आणि एमटीएस ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे देअरफॉर टीएसएम आणि एमटीएस यांची बेरीज किती राहणार रे 90 डिग्री. किती राहणार 90. हा 90चा आहे. सगळ्यांची बेरीज 180 आहे म्हणजे या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 90 आली पाहिजे. बरोबर. इथपर्यंत काही चेंज. आता या दोघांची बेरीज 90 येईल. या दोघांची बेरीज 90 येईल म्हणजे हे दोघं 90 पेक्षा लहान असले पाहिजे. बरोबर आहे ना. या टीएसएम आणि एमटीएस दोघांची बेरीज 90 आहे. दोघांची बेरीज मग आपण जर सिंगल एक काढला एक जर याच्यातला अँगल काढला तर तो 100% किती पेक्षा लहान येणार आहे 90 पेक्षा. दॅट इज एक अँगल घ्यायचा फक्त आपल्याला हा एमटीएस घ्यायचा. दॅट इज अँगल एमटीएस इज ग्रेटर दॅन 90 डिग्री इज लेस दॅन 90 डिग्री. देअरफॉर अँगल आरटीएस इज ऑल्सो लेस दॅन 90 डिग्री. आरटीएस कुठून आला आता आरएमटी काय एका रेषेवर तिथे दाखवा. हे आर एम आणि टी एका रेषेवर आहे. कशी होते कोलिनियर येते. मग आपण एमटीएस म्हणा किंवा आरटीएस म्हणा अँगल एकच आहे कोणता टी. मग देअरफॉर
अँगल आर टी एस इज अँड 90 पेक्षा लहान असणारा काय म्हणतो आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. कोणता अँगल म्हणतो? ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. ठीक आहे, सोपं आहे. काय केलं पहिले? आर एम एस दाखवला 90 डिग्री. कशामुळे? सेमी सर्कल मधला अँगल. त्याच्यानंतर आर एम एस जर 90 तर टी एम एस 90 दाखवला. मग त्या ट्रायंगल मध्ये तिघांची बेरीज 180 असते, तर उरलेल्या दोनची बेरीज किती रे? 90. दोनची बेरीज 90 आहे, तर मग एक अँगल 100% 90 पेक्षा लहान असणार. कोणता आहे तो? एमटीएस. एमटीएस लाच काय म्हटलेलं आहे? आरटीएस. ठीक आहे, फास्ट मध्ये लिहा. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, प्रूव्ह दॅटच आहे का? सोपा आहे. हा, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. लेट आपल्याला रेक्टँगल प्रूव्ह करायचा आहे. मग कोणा एक रेक्टँगल घ्या. लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए रेक्टँगल. हा एक रेक्टँगल आहे. पटकन काढून घ्यायचं एक्झाम मध्ये. रेक्टँगल काढणं काही अवघड नाही आहे. एबीसीडी ABCD. रेक्टँगलचा प्रत्येक अँगल किती असतो रे? 90 डिग्री. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B. अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, हे झालं 90 डिग्री. आता अँगल A प्लस अँगल B, अँगल C, अँगल D हे झाले 90 डिग्री. आता ऑपोजिट अँगल घेतले आपण. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू किती होईल मग? 90 अधिक 90 किती झाले? 180 डिग्री. हे झाले तुमचे 180 डिग्री. ठीक आहे, दॅट इज ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर सप्लिमेंटरी. काय ते? सप्लिमेंटरी. ऑपोजिट आहे ना ते? सप्लिमेंटरी. ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी कोणाचे असतात? सायकलिक क्वाड्रिलॅटरचे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ, कॉन्व्हर्स उलटा आहे आता, बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, लॅटरल थिअरम उलटच. सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची बेरीज अपोजिट अँगलची बेरीज 180 असते. त्याच्या उलटे आता बेरीज जर 180 तर तो क्वाड्रिलॅटर कोणता आहे? सायकलिक क्वाड्रिलॅटर. थिअरम क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायकलिक. इज ए सायकलिक. पण हा कोण आहे? हा आहे कोण? कोण आहे तो? रेक्टँगल. मग दॅट इज एनी रेक्टँगल इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटर. सोपं आहे का नाही? फक्त लिहावं लागेल थोडं. घ्या लिहून. हा आहे, लक्ष द्या, बोलू नका. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, हा 6 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथं तुम्हाला एक पहिलं दिलेलं आहे, हे प्रूव्ह करा, आणि दुसरं दिलेलं आहे एक ZPY आर कॉन सायकलिक. एक एक बघू मग आपण. बघा हिअर आता तुम्हाला दिलेलं आहे अँगल Z दिलेला आहे. किती दिलेला आहे? अँगल Z बघा काय तो? 90 डिग्री. आता बघा तुम्हाला दिलेलं आहे ना अल्टिट्यूड्स. आता तुम्हाला दिसते इथं सरळ सरळ काय? सिगमेंट YZ इज परपेंडिक्युलर. कोणाला परपेंडिक्युलर येतो? WX ला. अँड दुसरा सिगमेंट XT कोणाला परपेंडिक्युलर आहे? WY. देअरफॉर आता एक एक अँगल घ्या. आपल्याला WZPT सांगायचं आहे. WZPT. देअरफॉर अँगल WZP इज इक्वल टू अँगल WTP. आणि दोघं पण किती असतील? 90 डिग्री. दॅट इज या दोघांची बेरीज पण किती असणार आहे मग? 180. WZP प्लस WTP या दोघांची बेरीज किती येईल? 180 डिग्री. 90 अधिक 90 टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. 90 अधिक 90 किती आली ती? 180 डिग्री. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटर थिअरम, सायकलिक
क्वाड्रिलॅटरल थेरम. कोणता ट्रायंगल क्वाड्रिलॅटर येतो? WZPT. WZPT इज अ सायकलिक. किती सिंपल आहे, काही प्रॉब्लेम? ठीक आहे, झालं एकदम सिंपल. आता दुसरी गोष्ट, पहिलं झालं प्रूफ. दुसरं पॉइंट्स XZTY आर कॉन सायकलिक. आता हे बघा, अँगल XZY इज इक्वल टू, खालचे अँगल घेते, XZY इज इक्वल टू YTX. YTX हे पण किती आहे? 90 डिग्री. कुठून? फ्रॉम 1 कुठे देऊ आपण नंबर, हे घ्या, फ्रॉम 1. आता इथं एक स्टेटमेंट आहे मोठं, ते लिहावं लागतं तुम्हाला. आता बघा, पॉइंट X अँड Y हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात राहील त्यांनी लिहायचं. पॉइंट X अँड Y सबटेंड इक्वल अँगल at Z at point Z and T on same side of line XY. बघा, हे जे लिहिलं तो थेरम आहे. कोणता थेरम आहे बघा, तुम्हाला दाखवून देतो एकदम. हा थेरम आहे तो, बघा एवढा मोठा. If two points in a given line subtend equal angle at two distinct points which lie on the same side of line. सेम साइड ऑफ लाईनला आहे दोन्ही, ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? देन 4 पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. काय म्हटलेलं आहे? 4 पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. मग याचे 4 पॉइंट कोणते कोणते? हे स्टेटमेंट लिहिल्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. मग देअरफोर पॉइंट्स, कोणते कोणते पॉइंट्स आहे? X Z T Y आर कॉनसायक्लिक. खूप सोपं आहे ते, फक्त हे स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. पॉइंट X अँड Y सबटेंड इक्वल अँगल ऍट Z अँड T ऑन द सेम साइड ऑफ लाईन XY. ठीक आहे, घ्या लिहून. बाकी दोन इझी क्वेश्चन बाकी आता 2-2 मिनिटात. आता सोपे क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅटचे झाले. प्रूव्ह दॅटचे तुम्हाला जास्त आवडतात मला माहिती आहे. आता 7 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं, काल सांगितलं इंटरसेक्ट. एक आहे आतल्या बाजूला आणि एक बाहेरच्या बाजूला. आता बाहेरच्या बाजूला इंटरसेक्ट. आता काय दिलेलं बघा, नाऊ किंवा हेअर, नाऊ नंतर घेऊ आपण. हेअर काय काय दिलेले? मेजर ऑफ आर्क NS किती? 125. त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क EF किती दिलेले? 37. ठीक आहे, त्याला नाव काय होतं एकदा? प्रॉपर्टीला नाव काय द्या? डायरेक्टच आहे का? डायरेक्टच घेऊ मग आपण. बघा, नाव कोणता अँगल विचारला? NMS. बघा, NMS कोणत्या दोन आर्क मुळे झालेला आहे? NS आणि EF. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते आर्क आहे? NS आणि EF. तुम्हाला म्हटलं बाहेर असले काय करायचं? मायनस. नाऊ अँगल NMS कोणाचा अर्धा येतो? मेजर ऑफ आर्क NS, त्याच्यामधून मायनस करायचा. कोणता आर्क? छोटा आर्क. मेजर ऑफ आर्क EF. हा 1/2. हा किती आहे? 125. सोपं आहे हे, खूप सोपं आहे. त्याच्यामधून 37 वजा करा. 125 मधून 37 गेले, किती उरतात रे? सांगा. काही आन्सर सांगता का? पटापट करा, सांगा पटापट. 88. किती वरतील? 88. हा 44 डिग्री. किती आला तो? 44 डिग्री. NMS आला तुमचा. NMS नावाची एक्झाम असते ना रे? बस. हा 8 नंबर आता. ठीक आहे, हा 8 नंबर. ठीक आहे, अलारामला वाजला का आता? 4चा अलाराम दुपारच्या. हा इकडे बघा,
सेम क्वेश्चन आहे, बंद कर. सेम क्वेश्चन आहे. हा कसा आहे? एक्सटर्नल डिव्हिजन. आता कोणता आहे? इंटरनल डिव्हिजन. फक्त काय काय दिलेलं बघा. हिअर एबीई, एबीई किती दिलेलं आहे? 108 डिग्री. त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क ए किती दिलेले? 95 डिग्री. आणि मेजर ऑफ आर्क डीसी. ठीक आहे, मेजर ऑफ आर्क डीसी. आता तुम्हाला मेजर ऑफ आर्क डीसी फाइंड करायचं. अँगल कोणता दिलेला आहे? एबी. नाऊ अँगल एबीई हा राहील अर्धा. कोणाचा अर्धा राहील? आता बेरीज असते आत म्हटल्यानंतर काय राहील? बेरीज. तर एबीई बघा कोणत्या साईडला आहे? एबीई म्हणजे कोणाची बेरीज राहील? ए आणि सीडी. मेजर ऑफ आर्क ए प्लस मेजर ऑफ आर्क डीसी म्हणा, सीडी म्हणा, एकच येते. ठीक आहे. 1/2 हा किती दिलेला आहे? 108. कोणता विचारला? हा दिलेला असेल 95. डीसी विचारला तुम्हाला. प्लस मेजर ऑफ आर्क डीसी. ठीक आहे, मग आपण असं लिहू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क डीसी बरोबर काय होईल? 2 गुणिला 108 म्हणजे किती होईल? मग मेजर ऑफ आर्क डीसी बरोबर काय होईल? 216 मधून हे 95 तिकडे गेल्यानंतर होतील मायनस. किती येईल तो? मेजर ऑफ आर्क डीसी सांगा. 216 मधून 95 121. 121 डिग्री. दोन्ही क्वेश्चन सोपे. ठीक आहे. याच्यात सरळ सरळ अँगल विचारला होता, याच्यात अँगल नाही विचारता हे विचारलं. ठीक आहे, घ्या लिहून.